महाराजांच्या चरणावर तुम्हा आम्हाला जाता येईल माईबाप. कारण संगत करे सज्जन की तो होय दो दे बाते. कबीरजी सांगतात की संगत करे सज्जन की तो होय दो दे बाते और संगत करे गधे की तो खा दे दो दो लाते. मग लात खायची का संतांचे चांगले शब्द कानावर पाडायचे हे तुमच्या आमच्या हातात आहे माईबाप. त्याच्यामुळे भगवंतांनी जो हा देह दिला नाही त्याला विसरायचं नाही माईबाप. ज्याने दिलाय त्याच्यासाठी बसलं पाहिजे, बरोबर आहे. ज्याचं आहे त्याच्यासाठी बसलं पाहिजे, बरोबर आहे माईबाप. कबीरजी एकदा एका झाडाखाली बसले होते. झाडाखाली बसल्यानंतर 4 तुमच्यासारख्या 2 गावातल्या बाया पाणी भरण्यासाठी त्या विहिरीवर गेल्या. विहिरीवर गेल्यानंतर त्यांच्या गप्पा कबीरजी ऐकत होते. कबीरजींनी ऐकलं, त्याच्यातली एक बाई म्हणत होती, अगं बाई काय सांगू, अगं बाई काय सांगू, अगं तुला काय सांगू, माझ्या नवऱ्याने मला नथ केली. केली का काय, कोणाला लय गोड हसले म्हणून विचारलं. अगं माझ्या नवऱ्याने नथ केली. आणि असं म्हटल्यानंतर कबीरजी मात्र हसले ना. कबीरजी हसले, सुंदर हसले. आणि कबीरजी जोरात हसतात म्हणून त्या 4 दोंदे गावातल्या बाया गेल्या कबीरजींकडे. कबीरजींना विचारलं, कबीरजी हसताय का, काय केलं, आम्ही काय म्हणालो म्हणून तुम्ही हसलात. कबीरजी म्हणाले, अगं ज्या नवऱ्याला तू 10 वेळा सांगितलं तेव्हा त्यांनी एकदा आणून दिलो आणि त्या नाकात ती नथ घातली आणि 4 जणींना सांगते, पण ज्याने हे नाक दिलं त्याचं काय. नाक नाही तेने वाजा गेली, नाक नाही तेने. ज्याने दिलं त्याला मात्र विसरलो नाही बाप. नथनी दी जिस यार ने उस सुमरत बार बार, नथनी दी जिस यार ने उस सुमरत बार बार, पर नाक जिया जिस यार ने उसे भूल गई नार. नथ दिली ज्याने त्याला 4 वेळा सांगते, त्याचं 4 वेळा नाव घेते, पण ज्याने नाक दिलं त्याला मात्र तू विसरली. मग असं असताना माईबाप, हा जो देह आहे हा काळाचा आहे. काळ याला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. देह हे काळाचे, देह जाणार त्याचे काळोबा खाणार. देह जाणार आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देह जाणार आहे माईबाप. मग तो कसा आहे, तुम्ही म्हणाल कसं काय ताई, बघा ज्याचं आहे तो घेतल्याशिवाय राहील का माईबाप. आमच्या सरपंच दादांच्या खिशामध्ये 10,000 रुपये. सरपंच दादा आहे ना, विचारून यायला म्हणजे पाकिट नाही का. सरपंच दादांच्या खिशामध्ये 10,000 रुपये आहेत. आणि 10,000 रुपये घेऊन सरपंच दादा इथे बसलेत. कार्यक्रमातून उठून निघाले आणि उठून निघाल्यानंतर अचानक मागच्याने आला आणि पटकन ते 10,000 रुपये काढले आणि पळून गेला. सरपंच दादा म्हणाले, बरं झालं घेऊन गेला. नाही का, काय म्हणाले, बरं झालं घेऊन गेला, लय वजन होत होतं त्याचं. असं म्हणाल का कोणी माईबाप, नाही ना. काय करतील, जो 10,000 रुपये घेऊन गेलाय त्याच्या मागे पळत पळत, त्याच्या मागे पळत जातील का, ते कुणाचे आहेत, सरपंच दादांचे. मग ज्याचं आहे तो घेतल्याशिवाय सोडणार आहे का माईबाप. मग जो ज्याचा आहे तो घेतल्याशिवाय सोडणार नाही. मग ज्यांनी ज्याच्यासाठी दिलाय ते केल्याशिवाय तुम्ही आम्ही सोडायचं का. पण सोडतो मात्र नक्की माईबाप आपण. भगवंताचं स्मरण मात्र तुम्ही आम्ही काही करत नाही, कारण भगवंताचं चिंतनच करत नाही. बरं भगवंत आता तुकोबाराय म्हणतात उतराई व्हायचंय, पण यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. भगवंताने जन्म दिला, भगवंताने मनुष्य देह दिला म्हणून झालं भगवंताचे उपकार. संतांनी मार्ग दाखवला म्हणून झाले उपकार. मला सांगा, एका अंधाऱ्या खोलीमध्ये मी आहे आणि एक पुस्तक आहे, पण ते पुस्तक मला काही वाचता येत नाही, याचं कारण काय. असं म्हणू नका की ताई चष्मा फुटलाय. अंधाऱ्या खोलीमध्ये मी आहे आणि पुस्तक आहे, पण मला पुस्तक वाचता येत नाही, याचं कारण काय. तिथे प्रकाश नाही माईबाप, आणि प्रकाश नसेल तर वाचता येणार नाही. मग ज्या पुस्तकामध्ये आणि माझ्या दृष्टीमध्ये ज्याप्रमाणे प्रकाशाचं मिलन आवश्यक आहे, त्याप्रमाणे या आत्म्याचं परमात्म्यामध्ये मिलन होण्यासाठी मध्ये महात्मा आवश्यक आहे, आणि ते महात्मा म्हणजे संत आहेत माईबाप. जोपर्यंत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये महात्मा येत नाही तोपर्यंत तुमचं आमचं जीवन सार्थकी लागणार नाही माईबाप. आणि असंच हे जीवन तुमच्या आमच्या आईने दिलंय माईबाप. आईच्या गर्भामध्ये 9 महिने राहिलोय, तिचे उपकार तुम्हा आम्हाला सोडता येणार नाही, तिचे पांग फेडता येणार नाही, कारण तिच्या उपकारातूनही आपण आयुष्यामध्ये आल्यानंतर उतराई होऊ शकत नाही माईबाप, कधीच उतराई होऊ शकत नाही. आणि हे अनमोल असे उपकार आईचे काय आहेत माईबाप. आईने कधी दुःखाची व्याप्ती लेकरा पुढे सांगितली नाही. तिला भाकर कमी असेल ना, ती लेकराला आधी खाऊ घालते आणि उरलेले 2 घास आई खाते आणि झोपू जाते माईबाप. पण लेकराला मात्र पोटभर खाऊ घालते. लेकराला कधी ऊन ताण लागू देत नाही, त्याला सावलीत बसते आणि आई उन्हात कष्ट करते. ही आईची तळमळ आहे माईबाप. कारण लेकराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविण प्रीती माईबाप. आणि आई ही इतकी गोड आहे, इतकी गोड आहे, ज्याप्रमाणे भगवंतांनी आणि संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार केलेत ना, त्याप्रमाणे आईने तुमच्या आमच्यावर उपकार केलेत माईबाप. एका लेखकाने सुंदर वर्णन केलं आईचं.
हंबरुनी वासरले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय आया माया सांगत भक्या जवा होतो ताना दुष्काळात मायेच्या माझा आटला होता पाढा पिठामंदी पाणी टाकून माले पाजत जाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय. रातभर टाळ्या वाजवाल तुम्ही. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल इतकी मोठी आहे की आज एका आईमुळेच तुम्ही आम्ही इथे सुखरूपपणे बसलेलो आहोत. माईबाप जिजाऊ महासाहेबांच्या कर्तृत्वाची ताकद होती. आधी स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प हा जिजाऊ आई साहेबांनी केला तेव्हा तो शिवभांच्या हृदयी रुजला. माईबाप ही आईच्या मनगटातली ताकद आहे. ज्यावेळेस आई संकल्प करते ना त्यावेळेस लेकराला ते करावं लागतं आणि एवढी मनगटात ताकद आहे माईबाप आईच्या. स्त्रीच्या मनगटातली ताकद सांगते, आईच्या मनगटातली ताकद सांगते. माईबाप तुम्ही आम्ही कुणीच आईच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही, पण आतापर्यंत आपल्या जगासाठी जेवढ्या काही स्त्रिया लढल्या आहेत त्या आपल्यासाठी आई होऊन गेल्यात. माईबाप नवे नवे माझी ज्ञानोबा माऊली सुद्धा आज ज्ञानाई म्हटलं जातं. आईचा उच्चार होतो माझ्या ज्ञानोबा माऊलींसाठी आई म्हटलं जातं. माईबाप अहिल्याबाई होळकरांचा 2 मिनिटाचा दृष्टांत सांगेल. पेशव्यांनी चाल केली अहिल्याबाई होळकरांच्या राज्यावर. राजा नव्हतं, पेशव्यांनी चाल केली. लढायचं आहे पण लढणार कसं? सैन्य नाही बरोबर. मग सैन्य नाही म्हटल्यावर करायचं काय? अहिल्याबाई होळकरांनी पेशव्यांना पत्र पाठवलं, तुम्ही आमच्या बरोबर 5000हून अधिक सैन्य दल घेऊन आमच्याशी बरोबर लढाई करण्यासाठी येताय, युद्ध करण्यासाठी येताय. आम्ही 500हून अधिक महिला बरोबर घेऊन तलवारी खंजिरी घेऊन आम्ही लढायला येतोय. पण विचार करा जर आमच्या बरोबर युद्धामध्ये जिंकलात तर इतिहास नोंद घेणार नाही. इतिहास उलट म्हणेल की महिलांबरोबर जिंकण्यासाठी काय हा पुरुषार्थ? महिलांमध्ये जिंकण्यात काही पुरुषार्थ नाही. आणि जर आमच्याकडून हारलात तर शेण तोंडात घालायला सुद्धा जागा उरणार, तोंड सुद्धा समाजाला दाखवता येणार नाही. मग आता विचार करा की युद्धाला यायचं की आमचं पाठबळ म्हणून खंबीर राहायचं. त्यावेळेस पेशव्यांनी उत्तर दिलं की आम्ही युद्धाला येणार नाही, पण भाऊबीजेला मात्र नक्की येऊ आणि आयुष्यभर तुमची पाठराखण करू. विठ्ठल विठ्ठल शिवभा जन्माला यावा पण शेजारच्या दारी, शिवभा जन्माला यावा पण शेजारच्या घरी असे म्हणणारी आपण. प्रभू रामचंद्र जन्माला यावे असे वाटतं पण आपल्या घरी नको का? तितकं करावं लागतं ना. प्रभू रामचंद्र जन्माला येण्यासाठी आधी आपल्याला कोण व्हावं लागेल? राजा दशरथ आणि कौशल्य माता व्हावी लागेल, तेव्हा प्रभू रामचंद्राला येतील. आमची कौशल्य 6 वाजता टीव्हीच्या पुढे येऊन बसते. माईबाप 6 वाजता टीव्हीच्या पुढे येऊन बसते आणि काय बघते? सांगा का पुरींनो जरा काय काय बघता? जुळतय की नाही का? अजून काय? आई कुठे काय करते? मला जरा कमी माहिती आहेत बरं का, तुम्हाला जास्त माहिती आहेत. आणि असं जर बघितल्यानंतर तुमच्या आमच्या गर्भावर खरंच परिणाम होणार आहे का? खरंच प्रभू रामचंद्र भगवंत जन्माला येणार आहेत का? खरंच शिवबाराजे जन्माला येणार आहेत का? खरंच या मातीचा उद्धार होणार आहे का? मायबाप ज्यावेळेस जगावर परोपकार करतो त्यावेळेस जग आपलं नाव संबोधल्याशिवाय राहत नाही. आणि कलियुगामध्ये असा एकच व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्या हृदयावर ठाव घेऊन बसलाय, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील दादा. 2
लाखाहून करोडोहून पब्लिक आज त्यांनी अख्ख्या मुंबईला हादरवलं ते एकट्या माणसाने. घर नाही, पैसा नाही, अडका नाही, जमीन नाही, एवढी धन दौलत नाही. तुमच्या आमच्या सामान्य माणूस आहे. चोखांड भाकरीचा तुकडा खातो, मिरची खातो, सामान्य माणूस आहे माहीबाप. पण आज इतकी ताकद आहे की रस्त्यावर चालले तर मागे 10 गाड्यांचा तोफा उभा राहिली. इतकी ताकद एकट्या माणसात आहे माहीबाप. आणि ही ताकद फक्त एकाच गोष्टीमुळे, त्यांनी समाजावर परोपकार केले, समाजासाठी लढले. आणि जे समाजासाठी लढले ते कधीच वाया जात नाही. इतिहास नोंद घेतो माईबाप त्यांचा. विठाल विठाल. असाच इतिहास जिजाऊ महासाहेबांनी रचला, असाच इतिहास शिवबाराजांनी रचला. आईचं सहज बोलणं जसं हित उपदेशाचं ठरलं, तसं संतांचं सहज बोलणं तुमच्या आमच्या हित उपदेशाचं ठरेल.